आज परत फिरण्याचा दौरा कधी, कुठे, कशासाठी होता हे सांगतेस पुढे, पण त्याआधी आमच्याकडे ना आषाढी एकादशी झाली की म्हणजेच दुसऱ्या दिवशी आषाढी द्वादशीला उपवास सोडताना ही वाघाट्याची भाजी करण्याची जुनी परंपरा आहे. So the further evaluations are done, that is the TSC. For solvent evaporation, the primary peak shows at the 880 and वो छोटा peak क्यों दिख रहा है वो किसके वजह से देख लेना. The two peaks indicates that complete complex formation did not occur. Solvent evaporations. ह्याचं complex formation झालं ह्याचं leading methodचं. Overall, the leading method showed better complex formation than the solvent evaporation methods. Then it was selected for the further studies. आमच्याकडे ना आषाढी एकादशी झाली की म्हणजेच दुसऱ्या दिवशी आषाढी द्वादशीला उपवास सोडताना ही वाघाट्याची भाजी करण्याची जुनी परंपरा आहे. हा, पण आता काही भागात याला गोविंद फळ असंही म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे याच पावसाळी काळात या वाघाट्याची फळे उपलब्ध होतात. त्यामुळे ऋतू आणि परंपरा यांचा हा संबंध असण्याची शक्यता आहे. यामागे ना एक इंटरेस्टिंग सायंटिफिक अँगल सुद्धा आहे. वाघाटीच्या फळांमध्ये फ्लॅवोनाइड्स आणि इतर बायोऍक्टिव्ह फायटोकेमिकल्स आढळतात, ज्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्याचं रिसर्च मधून दिसून आलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांना यामागची केमिस्ट्री माहीत नसतानाही ऋतूनुसार उपलब्ध होणाऱ्या या पौष्टिक रानभाज्या आहारात समाविष्ट करण्याची परंपरा तयार झाली असावी. म्हणजेच आपली परंपरा आणि निसर्ग यांचं खूप सुंदर कनेक्शन आहे. मी काय म्हणते, आम्ही तर द्वादशीला आषाढी एकादशीचा उपवास सोडायला वाघाट्याची भाजी खातो. तुमच्याकडे कोणती भाजी खातात नक्की कमेंट करा. असो, आज परत मी निघाले होते माझ्याच कामासाठी. आता माझंच काम मलाच उरकत नसल्यामुळे मी काय दुसऱ्याच्या कामाला पडणार नाही का. तू कुठेही जा आणि कधीही जा, पण आम्ही मध्ये येणारच हा पण यांनी केला असल्यामुळे परत ह्या आज आडव्या आला. तर दुसरीकडे मेन हायवेला वारी संपून वारकऱ्यांची घरी जायची लगबग चालू होती. लास्ट टाइम मी या गावातील या मंदिरामधील 85 वर्षापासून अखंडित विनासेवा चालू असल्याचं सांगितलं होतं, पण झालं असं 85 वर्ष नसून ते 88 वर्षांपासून अखंडित विनासेवा आजही चालू आहे. या आधुनिकतेच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहातही या गावाने ही परंपरा केवळ जपली नाही तर ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यातही यश मिळवले आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर ते गाव आहे कवटेमंकाळ तालुक्यातील बोरगाव. गर्दी नसल्यामुळे येता येताच गाडीची पेटपूजा केली. और वहां से हम निकल पड़े माझ्या कामासाठी कॉलेज की ओर.
आणि हे सगळं बघून आज परत मी चुकीच्या वेळी आले वाटतं. थोडा वेळ काम केलं. देन आय रिअलाइज एक जण येतंय हे बघून मी या सगळ्यांच्या पेक्षा थोडं लवकर आली. सो आज माझं मी इथलं काम उरकलं आणि निघाले घरी.